सीझन 4 ला आलेलो आहे आपण आज. मुख्याधिकारी पाटील यांना त्यांच्या शुभास्ते या ठिकाणी सन्मानित करतो. वेटन सुहास आनंद ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 4 बघायला मुंबईवरून पाहुणे आलेले आहेत आणि त्याला शुभेच्छा असतील. कॉमेंटेटरला आज काय माईक दिलेलं आहे हातात, काय बोलशील? माईक काय देणार, असे 4 ओव्हर जर 87 रन जर मारले पडायचं, बाकीचे बॉलर हे करायचं काय, खैस जमलं का काय बॅट्समनला काय समजत नाही. अंदमान गोलंदाज संजीव पाटील, ऑन स्ट्राइक फलंदाज सूरज भगत. चेंडू होता, वाईटचा चेंडू होता, एकही धाव एक चेंडूवर जमा होत नाही आहे. सुरुवात आपण बघितली सूरजने मागच्या बादशाह आहे, बादशाह हे गाणं वाजवलं. खानाव संघाचे 4 कॅप्टन असून सुद्धा कोणी फॉर्म भरायला सांगितला त्यामुळे थोडा नाराज असलेला मनोज पाटील आणि आमचे बालपणीचे कोच आता सुद्धा कोचिंग करताना ग्राउंडवर. बेरसे संघाकडून आलेला काल आणि आज कोणाला सपोर्ट करायला आला? आज कोणाला सपोर्ट करायला आला? आज एनएससी खानाव संघाला सपोर्ट करायला राजे दादा. दोन्ही संघ आपलेच आहेत, दोन्ही संघ आपलेच आहेत बोलते आणि बक्षीस पण जाम लावते. आज आपल्यासोबत आहे सूरज गोंधली आणि आज बघितलं तर बक्षिसाची खैरात करते दुपारपासून. बोला. एनएससी खानाव टीम आहे त्याच्यामुळे बक्षिसाची खरंच करायला लागणारच आहे. आणि आमचा संघ 4 वर्षात कधी क्वालिफाय झाला नाही. आमचा संघ 4 वर्षात कधी क्वालिफाय झाला ना. आज चान्स आहे आणि विकेट मी बोलल्याप्रमाणे किपरच्या पाठी विकेट गेलेली आहे. हा एक्सपिरियन्स आहे त्याचा एवढ्या वर्षाचा. प्रणय कोकला आधीच्या बॉललाच बोललेलो की किपरच्या पाठी विकेट जाणार. बोललो की नाही? वर्ष लागली आम्हाला क्वालिफाय पहिल्यांदा क्वालिफाय झाले. 4 वर्षांनी आमची टीम क्वालिफाय झालेली आहे आणि व्यवस्थापक जाम जोरात आहे. 4 वर्ष लागली, काय सांगशील? 4 वर्ष लागली आपल्याला क्वालिफाय व्हायला, काय सांगशील? मेहनत घेतली इकडेच व्यवस्थापक 4 वर्ष लागली की. गेल्या वर्षी पण टीम मध्ये होतं तरी काय जमलं नाही. 4 वर्षांनी एनएससी खानाव पुरस्कृत संघ झालेला आहे क्वालिफाय सुपर 8 ला. आपली टीम क्वालिफाय झाली, काय सांगशील? क्वालिफाय झाली जोरात. 4 वर्ष लागली क्वालिफाय. लागले आम्हाला क्वालिफाय जोरात आणि दणक्यात. 2025 मध्ये दणक्यात क्वालिफाय मध्ये झालो आम्ही. आणि पुन्हा एकदा शेवटच्या चेंडू या संघानं त्याच्या दुसऱ्या सामन्यामध्ये विजय संपादन केला आणि आपल्या प्रेक्षकांना पाठीराखांना मात्र खुश केलं. परंतु या विजयामध्ये ज्या खेळाडूंचा खऱ्या अर्थाने सिंहाचा वाटा होता, बॅटिंग करताना असो, बॉलिंग करताना असो, बॉलिंग क्षेत्रामध्ये ज्या खेळाडूंना बजावली असा मॅन फ्रॉम आपल्यासोबत आहे सूरज भगत, ज्याने आजच्या शेवटच्या ओव्हर्स ज्या खतरनाक आल्यात. पहिल्या मॅचला 6 बॉलला 11 रन डिफेन्स केल्या आणि दुसऱ्या मॅचला 6 बॉलला 13 रन डिफेन्स केल्या. त्यामध्ये पहिल्या मॅचला सुद्धा पहिल्या ओव्हरला षटकार गेलेला आणि दुसऱ्या मॅचला सुद्धा पहिल्या चेंडूवर षटकार मारलेला आणि 7 धावा डिफेन्स केल्या. तर काय होतं मनामध्ये त्यावेळेला? मनामध्ये एवढंच की लेंथ ऑफ साईड ठेवायची होती. समोरचा बॅट्समन सुद्धा खूप मारत होता आदेश. बॉल ऑफ साईडला ठेवायचा होता. नक्कीच सूरजने जी गोलंदाजी केली आज एनएससी खानावला, नक्कीच त्याच्यामुळे विजय मिळाला आहे आणि खूप सुंदर अशी त्यांनी फलंदाजीने गोलंदाजी केली. खरोखर आम्ही आभार मानतो त्याचे. आज त्यांनी त्याचा परफॉर्मन्स दाखवला म्हणून. आणि याच्या आधी चर्चा होत होत्या की सूरज भगत संपला, सूरज भगतचा फॉर्म नाही संपणार. त्याला कारण आहे, कारण सूरज भगत हा असा प्लेअर आहे, तो खारीकपाडा संघाकडून खेळतो. पण आज मात्र त्यांनी जो परफॉर्मन्स आज 2 मॅच मध्ये दाखवला
खूप सुंदर असा परफॉर्मन्स त्याच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाला आणि खरोखर त्याचा मी आभार मानेन. आणि आपली टीम NSC खानाव ही क्वालिफाय झाली, त्याच्यामुळे नाही बोलत 11 खेळाडूंमुळे झाली, परंतु त्याच्यात 90% तरी वाटा आहे. थँक्यू. सुपर 8 मध्ये गेला मी काढलेला मित्रांनो. सुपर 8 मध्ये गेला दुसरा संघ आहे प्रिशा प्रशांत खंडागले पुरस्कृत गोटवडे, जय हनुमान गोटवडे. थांबा तू आपल्यासोबत आहे. पहिल्या मॅचचं मला थांब रे ह्याला थांबा सांगा आधी सांगते. पहिल्या मॅचला 90 पर्यंत स्कोर आपल्या टार्गेट होतं, तर काय होतं मनामध्ये त्यावेळेला? दादा सांगितलं दादाची रणनीती काय होती त्यावेळेला रणनीती, कारण आपल्याला 90 पर्यंत स्कोर चेस करायचा होता. आमच्याकडे सलामीची जोडी टाईट होती, सुहास तले आणि मनीष खंडागले, आणि आम्हाला एक आत्मविश्वास होता ही जोडी जोपर्यंत मैदानात आहे आणि ह्या 87 धावा आमची मुलं काढू शकतात. त्यांची बॅटिंग तगडी आहे, दोन्ही फलंदाज कडक होते. पहिल्या षटकामध्ये 29 धावा आल्या, त्यावेळेला चित्र क्लिअर झालं होतं की आता आम्ही ह्या धावा काढतो. मनीष 2 मिनिट तुझ्या मनामध्ये काय होतं? टार्गेट खूप मोठं होतं, थोडीशी भीती वाटत आणि बॉलर पण चांगले होते. पहिल्या ओव्हरला रन जास्त आले, त्यामुळे जरा बरं वाटलं, कॉन्फिडन्स आला. कॉंग्रॅच्युलेशन. फुलारे ब्रदर्स, साहिल फुलारे पुरस्कृत फुलारे ब्रदर्स सुपर 8 ला गेलेला आहे, आणि मालक अभिनंदन. आणि आताच्या मॅचचा हिरो थांबा करण 3 बॉलला 13 रन पाहिजे. काय होतं मनामध्ये? हे कॅप्टन म्हणून काय सांगतील? 3 बॉलला 13 आणि एकदम नवीन प्लेअर होता आणि त्याला बोली लावलेली. अभिनंदन. हा कोण होता? साहिल फुलारे दादा संघ क्वालिफाय झाला. अरे कितना भी रन करो यार, हम लोग चेस करने के लिए तैयार है. शेखर बोल. शेखर मागच्या मॅचला पण होता, नाईट टुर्नामेंटला. आमचा नंबर जिंकला आहे आणि आम्ही पुढल्या चान्ससाठी पात्र आहोत. अरे तुम्हाला ग्राउंड लकी आहे आमचं. लकी आहे. त्यांनी स्टेटस पण ठेवलेलं, मगाशी स्टेटस ठेवलेलं लकी आहे. आणि आमचा डान्स बोला गणपती बाप्पा. पाटील, योगेश गायकर, अभिनंदन. आपण व्यासपीठाकडे चालायचं आहे. कॅप्टन आहे ना, अभिनंदन. सुपर 8 मध्ये गेलेला आहे. मी विनंती करतोय सन्माननीय सुधीर शेरकर, जर आपण पुढे असाल मैदानात तर तुमचा परम मित्र महेश खानावकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ते तुमची वाट पाहत आहेत की जरा संपर्क साधा. योगेश सुपर 8 मध्ये गेल्याबद्दल अभिनंदन. काय सांगशील, कसा झाला पहिली मॅच हारल्यानंतर कसा झाला परफॉर्मन्स?
असं वाटलं होतं की सेकंड मॅच पण हारू, पण कॉन्फिडन्स होता आणि परफॉर्मन्स तो चांगला होता सगळ्या प्लेयरचा, त्याच्यामुळे जिंकलो. सुधीर चेरकर यांचा संघ सेमीफायनलला गेलेला आहे, काल नव्हता आला. त्याचप्रमाणे सूरज चौधरी यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. मी त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करतो. अभिनंदन. सुधीर चेरकर यांचा संघ सेमीफायनलला गेलेला, काय सांगाल? जर आम्ही फायनल मारली ना हा, तर 1 लाख ना अजून 1 लाख अजून संपूर्ण गोव्याला आज शाबास.